नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील प्रसिद्ध हॉटेल अर्थात हॉटेल बळीराजा। हॅलो गाइज, वेलकम बॅक वन्स अगेन। जेवणात काय आहे या फूड ब्लॉगवर परत एकदा तुमचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण एका विशेष नॉनव्हेज हॉटेलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। चला तर बघूया आपल्या जेवणात काय। मंडळी, हॉटेल बळीराजा मध्ये परत एकदा तुमचं सुस्वागतम। तर मित्रांनो, हॉटेल बळीराजा मध्ये तुम्हाला काय यायचं आहे? या ठिकाणी आल्यानंतर जर आपण यांचे दर बघितले आणि गुणवत्ता बघितली तर अफलातून अशी आहे। कारण सेलिब्रिटींपासून तर सर्वसामान्यांना परवडेल आणि अगदी संतुष्ट होऊन त्या ठिकाणी जातील यातील मात्र शंका नाही। तर बघा काय काय खास आहे। मटन थाली जी आहे रेग्युलर तुम्हाला मिळते आहे या ठिकाणी 250 रुपयांमध्ये आणि मटन थाली स्पेशल मिळते फक्त 350 रुपयांमध्ये। ती चिकन थाली घेतली तर फक्त 50 रुपयांचा फरक आहे आणि या ठिकाणी सुद्धा 100 रुपयांचा फरक आहे। तर हॉटेल बळीराजा या ठिकाणी आपल्या अनेक खवय्यांचे या ठिकाणी चोचले पुरवतात। तर मित्रांनो, हॉटेल बळीराजाला नियमितपणे जेवायला येणारे, भेट देणारे आणि संतुष्ट असणारे खवय्ये अर्थात काका आपल्या सोबत आहे। आपण बघतोय की बाकीच्यांचं जेवण या ठिकाणी सुरू आहे, काकांचं मात्र लवकर झालंय। काका, मला सांगाल की या हॉटेलला तुम्ही नेहमी येता? या हॉटेलला तुमचं नेहमी येण्याचं काय कारण? नेहमी येण्याचं कारण असं आहे, बाजरीची भाकरी एकदम व्यवस्थित आणि त्याच्यात चविष्ट मटण, कुठलेही पदार्थ आणि जेवण केल्यानंतर त्याचे परिणाम म्हणजे ऍसिडिटी कुठलं काही होत नाही। एखाद्या ठिकाणून बाहेरून मटण घेतलं, बनवायला दिलं, त्याच्या बनवायचे चार्जेस आणि भाकरीचे आलं, त्याच्यानंतर पाहिजे असं म्हणाला असं आपल्याला ते होत नाही। मग आपण त्यांची भाजी वेगळी झाल्यानंतर आपण त्यांच्या संग वादविवाद करू शकतो। त्याच्यापेक्षा आपण येऊन आणि मनसोक्त जेवण असं ते त्यांचे जे ठरलेलं बिल आहे त्याप्रमाणे आपल्याला भात, राईस, भाकरी जेवढ्या लागेल तेवढ्या पद्धतीत देतात आणि योग्य असं बिल बी आहे त्यांचं आणि योग्य पद्धतीनं माणसाला एकदम समाधानी वाटतं। म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही एकदम स्वस्त मनाने जेवायला येतो। जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला रस्सा भेटतो, बाजरीच्या भाकरी भेटत्या आणि जेवल्यानंतर जे त्रास होतो, ऍसिडिटी होती, जे कांद्यातून गिरवी बनतीये ती मला या मटणात आणि हॉटेलमध्ये ही दिसलेली नाहीये आणि त्याच्या माध्यमातून मी मनमाडून मनमाडच आहे आणि माझं काम हिंडतं फिरतं राहतं। मी नेहमी आल्यानंतर हप्त्यातून 1-2 टाइम येतोय मी जेवाय। ग्रामीण बोलीत काकांनी आपली प्रतिक्रिया बऱ्याच मोठ्या विश्लेषणामध्ये दिलेली आहे, कारण काकांचा उत्साह त्या पद्धतीचा होता। तर मित्रांनो, हॉटेल बळीराजाच्या किचन मध्ये आपण आलेलो आहोत आणि बळीराजा या येवला तालुक्यामध्ये प्रसिद्ध हॉटेल आहे नॉनव्हेज साठी आणि एक वेगळे पण त्यांनी जपलेलं आहे। तर या ठिकाणी बघतोय आपण, हा आहे चविष्ट मटन रस्सा। आपण आपल्या अनेक व्हिडिओज मध्ये बघितलं की मिसळचा रस्सा आपण बघितला, पण नॉनव्हेजच्या रश्श्याची खासियत आणि चव आणि विशेष सुगंध खमंगच असणार आहे। तर छानपैकी तरी सुद्धा आलेली आहे। तर मित्रांनो, सायंकाळची वेळ असल्यामुळे 5 ते 7 या वेळेमध्ये हॉटेल बंद असतं। तर किचन सुद्धा या ठिकाणी क्लोज झालेलं आहे। हॉटेल बळीराजाचं जनरल सेक्शन आपण बघितलं, छानपैकी पाटावर बसून आपण त्या ठिकाणी जेवण करू शकतो आणि एक भारतीय बैठक त्यांनी या ठिकाणी नॉनव्हेज हॉटेलला आम्हीच पहिल्यांदा बघितली। आता आपण आलेलो आहोत फॅमिली सेक्शन मध्ये आणि बघूया की फॅमिली सेक्शन मध्ये त्यांनी कशा पद्धतीची आसन व्यवस्था केलेली आहे। तर हॉटेल बळीराजाचं हे आहे फॅमिली सेक्शन आणि फॅमिलीज या ठिकाणी मस्तपैकी मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेत आहे। माहोल जर आपण बघितला तर शेतकरी राजाच्या माहोलमध्ये बनलेला हा परिसर आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच 2 घास आपल्याला जास्त जेवण्याची इच्छा होते। हीच तर या हॉटेलची खासियत आहे। बळीराजाचे संतुष्ट खवय्ये आणि अर्थात फॅमिली आपल्या सोबत या ठिकाणी आहे।
तर त्यांचं जेवण या ठिकाणी झालं. तुमचं जेवण झालं ना छानपैकी? हो हो छान झालं. तर ताई मला सांगाल की या बळीराजा हॉटेलला तुम्ही नेहमी येत असतात बरोबर? तर असं कोणतं खास वैशिष्ट्य तुम्हाला या हॉटेलमध्ये आल्यानंतर जाणवलं? तर आल्यानंतर असं वाटतं की अस्सल गावरान रस्सा मिळतो, चुलीवरची भाकरी, चुलीवर केलेलं त्यांचं ते फोडणी वगैरे दिलेली असते आणि जी चव आहे ती चव इतर कुठल्याही ठिकाणी नसते. त्याचबरोबर हा जो सेक्शन आहे फॅमिली सेक्शन तो खूप छानरित्या बनवलेला आहे आणि घरात आल्यासारखं जेवल्यासारखं अगदी गावाचा फील तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर येतो. तर तुम्ही आमच्या बाकी खवय्यांना काय सांगाल की इथं तुम्ही का आलं पाहिजे? इथं येण्याचं कारण म्हणजे इथलं जे आहे वातावरण ते पण छान आहे. त्याचबरोबर जिथे आपण म्हणतो शाकाहारी तर तिथे वेगळे सेक्शन असतात, तसं मांसाहारीला वेगळे सेक्शन एकत्रच केलेलं असतं. बरोबर. तसं इथं त्यांनी फॅमिली हॉल वगैरे सेपरेट केलेलं आहे. त्याचबरोबर जी भाकरी हे सगळं जे बनवलेलं असतं ते चुलीवरचं आहे. अस्सल गावरान फील येत असतो, त्यामुळे आम्हाला नेहमीच इथे यावं वाटतं. ग्रेट. म्हणजे मंडळी यांना या ठिकाणी नेहमी यावं वाटतं, तर तुम्ही सुद्धा एकदा या ठिकाणी या, म्हणजे तुम्हाला सुद्धा नेहमी यावंसं वाटेल. कारण अस्सल गावपणाचा माहोल या ठिकाणी या हॉटेलमध्ये बळीराजाला अर्थात त्यांनी बनवलेला आहे. काकांची प्रतिक्रिया आपण घेतली जनरल सेक्शन मध्ये आणि फॅमिली सेक्शन मध्ये घेतली ताईंची प्रतिक्रिया. म्हणजे प्रतिक्रिया ऐकूनच उत्साह वाढलेला होता की कधी एकदाच मी जेवायला बसणार आहे आणि आता वेळ आलेली आहे आपली प्रतिक्रिया देण्याची. तर आपण आपल्या ऑर्डर मध्ये या ठिकाणी मागवलेलं आहे स्पेशल मटन थाळी, ज्यामध्ये की आहे मस्तपैकी मटन, सुकं मटन आणि सोबतच आळणी रस्सा आहे, कांदा लिंबू आणि सलाड त्याची स्पेशल थाळी आहे. त्यासोबतच चिकन थाळी आहे, ही सुद्धा स्पेशल थाळी आहे आणि कोल्हापूर रस्सा सुद्धा या ठिकाणी मिळतो, कोल्हापुरी अस्सल रस्सा तडकेबाज तिखट, तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आणि सोबत बाजरीची मस्तपैकी भाकरी आहे. तर आजचा टेस्टिंग सेक्शन मस्त होणार आहे. चला तर टेस्ट करूया मस्तपैकी रश्या सोबत मटनला. सुगंधच एवढा छान येतोय ना की कधी टेस्ट करू असं होतंय. तर भाकरी सोबत रस्सा टेस्ट करूया. रस्स्याची क्वालिटी खरंच लाजवाब आहे. म्हणजे अस्सल गावरांचा वेळ रश्याला आहे. थोडा सूप टेस्ट करूया. क्या बात आहे. सूप मध्ये आपल्याला मस्तपैकी खडा मसाल्याचा फ्लेवर या ठिकाणी दिसतो आणि सोबत याला फेमस असलेलं सुकं मटन, तर ते आता आपण टेस्ट करूया. कसला छान शिजलेला मस्तपैकी शेवटपर्यंत त्यामध्ये मसाल्यांचा फ्लेवर गेलेला आहे. तर टेस्ट अप्रतिम आहे. काकांची प्रतिक्रिया खरंच छान होती आणि ताईंची तर आपलातूनच होती आणि माझी सुद्धा आपलातून आहे. तर यासाठी तुम्हाला इथं यायचं आहे. तर बाजरीची भाकरी आणि मस्तपैकी खमंग असं मटन मी तर टेस्ट करणारच आहे आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी यायचं आहे ना, आम्हाला कळवायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये. तर मित्रांनो आपल्यासोबत आहे हॉटेल बळीराजाचे ओनर शुभम गायकवाड सर. त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया की बळीराजा ही संकल्पना त्यांच्या मनात कशी आली. तर मला सांगाल की बळीराजा नेमकं नाव पण फार अगदी गावाला अनुसरून आहे, शेतकरी राजाला अनुसरून आहे, आणि संकल्पना तुमच्या मनात कशी आली? संकल्पना माझ्या मनात आमचे पार्टनर आहेत, सोम जाधव, प्रतीक कायस्थ, भूषण मोरे, प्रसाद पाटील, सर्व असे एकंदरीत 5 पार्टनर आहात. हो हो. ही संकल्पना आमचे सोम जाधव यांची संकल्पना 7 वर्षापूर्वी झालेली. तेव्हा हॉटेल बळीराजा व्हेजची सुरुवात झाली 7 वर्षापूर्वी येवल्यामध्ये. तिथं इतका उत्तम प्रतिसाद भेटला ग्राहकांचा की आजही तुम्ही गेले तरी तुम्हाला अर्धा तासाची ते वेटिंग हमखास लागते जेवणासाठी व्हेजसाठी. बस स्टँडच्या एक्झॅक्ट समोर आपलं व्हेज तिथं. ओके. मग त्यानंतर ग्राहकांचा अतिशय आग्रह होता की तुम्ही काहीतरी नॉन व्हेज पण चालू करा आता. तर मग आपण साधारण आता आपले 1.5 वर्ष झालेत कम्प्लीट. आपण नॉन व्हेज चालू केलं येवल्यामध्ये आपल्या व्हेजच्या 100 मीटर पुढे फक्त थोडस. तर नॉन व्हेजला इतका प्रतिसाद भेटला, प्रॉपर आमच्या येवल्याचा कस्टमरचा तर प्रतिसाद आहे आम्हाला, तर त्यापेक्षा अजून बाहेरच्या कस्टमरचं पण इतकं प्रेम भेटलं आम्हाला
की त्या प्रेमामुळे आमच्या एका वर्षातच हॉटेलची जागा म्हणजे डबल करायला लागला आम्हाला मोठा हॉटेल. आपण बघितलं आधीच्या व्हिडिओ जर आपण बघितलं तर हॉटेल छोटं आहे, मात्र आता त्यांनी फॅमिली सेक्शन ऍड केलंय. सुंदर गावपणाचं माहोल त्या ठिकाणी बनवलाय आणि ते एक आकर्षण या ठिकाणी अजून एक आहे. तर आपल्या हॉटेलला लोकांनी का आलं पाहिजे याबद्दल जरा थोडक्यात सांगाल, कारण तुमची काहीतरी खासियत असेल, दर असेल, गुणवत्ता तर आहेच त्या ठिकाणी, त्याबद्दल सांगाल. बळीराजा हॉटेलची खासियत म्हणजे सर्वात पहिले तर रेट आहे. म्हणजे बळीराजा व्हेजची खासियत पण जशी सुरुवात झाली ती खासियत म्हणजे 7 वर्षापूर्वी बळीराजा व्हेजची शेवभाजी फक्त 35 रुपयाला होती आणि 6 रुपयात तंदूर रोटी होती. आज पण तिथला रेट तुम्ही बघितला, 50 रुपयात तिथं शेवभाजी दिल्या जाते, 10 रुपयात रोटी दिल्या जाते. साधारण 100 रुपयात 110 रुपयात एका माणसाचं पाणी बॉटल सहित जेवण होतं. हा म्हणजे खरंच अत्यंत माफक दर आहे. शेवभाजी आपण कॉमन कोणत्याही हॉटेलला घेतली तर 100 पासून 140 रुपयांपर्यंत आपल्याला द्यावे लागतात आणि तंदूर रोटी ती पण 15 रुपयांपर्यंत जाते. इथं तर नॉनव्हेज मध्ये सुद्धा त्यांची तीच खासियत आहे, जवळपास 200 रुपयातच तुम्ही काहीतरी. आपण 250 रुपयामध्ये साधी मटण थाली देतो, त्यामध्ये आपण कस्टमरला 5 ते 6 पीस देतो. भात, भाकरी आणि रस्सा हे सर्व थाळ्यांना आपण अनलिमिटेड देतो. इंद्रायणी राईस आहेत तो पण अनलिमिटेड असतो. बाकी स्पेशल थाळी देतो 350 रुपयामध्ये मटणची. हा, स्पेशल थाळी आपण बघितली, म्हणजे छान आहे. या थाळीमध्ये सुद्धा आपल्याला इंद्रायणी राईस, भाकरी, त्यासोबतच सुकं मटण आणि परत मटण आणि अंड सुद्धा तुम्ही त्यामध्ये देतात विथ सॅलड. म्हणजे एवढ्या कमी रेट मध्ये आपण कुठल्याही हॉटेलला जेवलो तर हा रेट तुमचा 500च्या प्लस जातो. म्हणून हे परवडेबल, खिशाला परवडणाऱ्यांना, सेलिब्रिटी पासून सामान्यांपर्यंत सगळी जण या ठिकाणी जेवणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी येऊ शकता. तर मित्रांनो, या हॉटेलला आपण या ठिकाणी भेट दिली आणि छानपैकी प्रतिक्रिया त्यांचे मालक शुभम सरांकडून आपण जाणून घेतली. तर तेव्हा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.